उल्हासनगरमध्ये अति धोकादायक घोषित करण्यात आलेली 4 मजली लेक व्ह्यू इमारत अखेर कोसळली असून महापालिकेच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली आहे। कॅम्प क्रमांक 3 मधील पवई चौक परिसरात ही घटना मंगळवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली। इमारत कोसळताच परिसरात एकच खळबळ उडाली आणि धुळीचे प्रचंड ढग पसरले। उल्हासनगर महापालिकेने पावसाळ्यापूर्वी शहरातील 283 धोकादायक इमारती घोषित केल्या असून त्यामधील 6 इमारती अति धोकादायक असल्याचं सांगण्यात आलं आहे। त्यापैकी लेक व्ह्यू या 4 मजली इमारतीला अति धोकादायक घोषित करून गेल्याच आठवड्यात इमारतीतील 15 कुटुंबे आणि 7 दुकाने रिकामी करण्यात आली होती। त्यानंतर महापालिकेकडून इमारतीवर पाडकाम कारवाई सुरू करण्यात आली होती। मंगळवारी सुरू असलेल्या पाडकामादरम्यान इमारतीतून अचानक आवाज येऊ लागल्याने कामगारांनी तात्काळ काम थांबवून सुरक्षित अंतर घेतले। काही क्षणातच संपूर्ण इमारत जमीनदोस्त झाली। सुदैवाने इमारत आधीच रिकामी करण्यात आल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही। महापालिका आयुक्त मनीषा आवाळे यांच्या अचूक निर्णयामुळे आणि अतिक्रमण विभाग प्रमुख गणेश शिंपी यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचं बोललं जातंय। सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी इमारतीत 15 कुटुंबे आणि 17 दुकाने असल्याची माहिती दिली। दरम्यान पावसाळ्यात अशा आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी महापालिका सज्ज असल्याची माहिती अश्विनी निकम यांनी दिली। तसेच महापालिकेच्या वेळेवर घेतलेल्या निर्णयांचे त्यांनी कौतुक देखील केले। द पोलीस न्यूजसाठी नितीन पाटील, उल्हासनगर।